नमस्कार श्रोते हो. आज आपण एका अशा डायरीची पाने उलगडणार आहोत की जिने जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. एका स्त्रीला रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या दिवसभरातल्या गोष्टी एका वहीत लिहून ठेवायची सवय होती. पण तिच्या लिहिण्याची आणि विचार करण्याची पद्धत जरा वेगळी होती. चला तर मग ऐकूया तिचे हे 10 सुंदर विचार की जे तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करतील आणि तुमची विचार प्रक्रिया बदलून टाकतील. तिने आपल्या डायरीत लिहिलं होतं की मी फार सुखी आणि समाधानी आहे, कारण रोज रात्री जेवण झाल्यावर बेसिनमध्ये खरकट्या भांड्यांचा मोठा ढीग साचलेला असतो. याचा अर्थ असा की माझ्या कुटुंबाला आज पोटभर जेवायला मिळालं, आमच्या घरात कोणीही उपाशी झोपलं नाही. ही खरोखरच ईश्वराची मोठी कृपा आहे. मी फार सुखी आणि समाधानी आहे, कारण रविवारी मला धुण्यासाठी मळक्या कपड्यांचा मोठा ढीग पडलेला असतो. यातून हेच दिसतं की माझ्याकडे आणि माझ्या कुटुंबाकडे घालायला पुरेसे आणि चांगले कपडे आहेत. ही ईश्वराची कृपा आहे. मी फार सुखी आणि समाधानी आहे, कारण रोज सकाळी कामावर जाताना मला ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं आणि गाड्यांच्या हॉर्नचा त्रास होतो. याचा अर्थ असा की माझ्याकडे नोकरी आहे, माझं स्वतःचं काम आहे आणि प्रवास करायला वाहन आहे. जगात अनेकांच्या हाताला काम नाही. त्या मानाने मी खूप नशीबवान आहे. ही ईश्वराचीच कृपा आहे. मी फार सुखी आणि समाधानी आहे, कारण घरात मुलं खूप गोंधळ घालतात आणि घर अस्ताव्यस्त करून ठेवतात. याचा अर्थ माझी मुलं निरोगी आणि उत्साही आहेत. आजारपणात अंथरुणावर पडून राहण्यापेक्षा हा गोंधळ कितीतरी पटीने चांगला. ही त्या देवाचीच कृपा आहे. मी फार सुखी आणि समाधानी आहे, कारण दिवसभर माझा फोन मेसेजेस आणि कॉल्सने वाजत राहतो. याचा अर्थ समाजात, नातेवाईकांमध्ये आणि मित्रमंडळींमध्ये कोणाला तरी माझी गरज आहे. लोक माझी आठवण काढतात. ही त्या ईश्वराचीच कृपा आहे. मी फार सुखी आणि समाधानी आहे, कारण महिन्याचा किराणा भरताना आणि मुलांची फी भरताना खूप खर्च होतो. पण यातून हे स्पष्ट होतं की मी माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकतो आणि माझ्याकडे एक स्थिर उत्पन्न आहे. ही सुद्धा त्या ईश्वराचीच कृपा आहे. मी फार सुखी आणि समाधानी आहे, कारण आरशात बघितल्यावर मला माझे किंचित पांढुरकीपणाकडे झुकणारे केस आणि चेहऱ्यावरच्या एखाद दुसऱ्या सुरकुत्या दिसतात. याचा अर्थ मला चांगलं आयुष्य लाभलेलं आहे, जे अनेकांच्या नशिबात नसतं. हे वय मला जगण्याचा एक सुंदर अनुभव देतंय. ही ईश्वराचीच कृपा आहे. मी फार सुखी आणि समाधानी आहे, कारण उन्हात प्रवास करताना मला खूप घाम येतो आणि उकडतं. याचा अर्थ माझं शरीर ठणठणीत आहे आणि माझ्याकडे ऊन वारा सोसण्याची, चालण्याची शारीरिक ताकद आहे. ही सुद्धा त्या ईश्वराचीच कृपा आहे. मी फार सुखी आणि समाधानी आहे, कारण सणासुदीला घरात खूप पाहुणे येतात आणि त्यांच्या पाहुणचारात माझी खूप धावपळ होते. पण याचा अर्थ माझं घर हसतं खेळतं आहे आणि माझ्यावर प्रेम करणारी माणसं माझ्या सोबत आहेत. ही त्या ईश्वराचीच कृपा आहे. मी फार सुखी आणि समाधानी आहे, कारण रात्री झोपताना माझे पाय दुखतात आणि अंग आंबून जातं. याचा अर्थ मी माझा आजचा दिवस सार्थकी लावला, खूप कष्ट केले आणि आता मला विश्रांती घेण्यासाठी एक मऊ गादी आणि छप्पर मिळाले आहे. ही सुद्धा त्या ईश्वराचीच मोठी कृपा आहे. मंडळी, यावरून एकच गोष्ट लक्षात येते, आपण ज्या गोष्टींबद्दल सतत तक्रार करतो त्यातच कुठेतरी आपलं सुख लपलेलं आहे. ब्रह्मांडात जी ऊर्जा भरलेली आहे, जी कॉस्मिक एनर्जी आहे, तिचा एक साधा नियम आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त कराल, आभार मानाल, त्याच गोष्टी तुम्हाला आयुष्यात अनेक पटींनी वाढून परत येतील. म्हणूनच तक्रार करण्यापेक्षा कृतज्ञ राहायला शिकूया, कारण सुख शोधून सापडत नसतं. त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते.
तुम्हाला जर हा विचार आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.